महावितरणच्या मनमानी कारभाराचा आष्टीकरांना फटका. लोड शेडिंगच्या नावाने वीज पुरवठा तासनतास खंडित. आष्टी परिसरात महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार आणि नियोजनाचा अभाव यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. लोड शेडिंगचे नाव सांगून वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत असून प्रशासनाविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. पाऊस वाऱ्याची निमित्त तासनतास अंधार. आष्टी शहर आणि परिसरातील गावांमध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वीच वीज गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. थोडेही वादळ किंवा पावसाचे ढग दिसताच तातडीने वीज पुरवठा खंडित केला जातो. रायगव्हाण आणि फुलवाडी सारख्या भागात तर ही समस्या आता रोजची झाली आहे. नागरिकांनी वारंवार लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. एजन्सीचा हलगर्जीपणा आणि प्रलंबित कामे. मिळालेल्या माहितीनुसार रायगव्हाण आणि फुलवाडी येथील सबस्टेशनचे काम संबंधित एजन्सीने वेळेत पूर्ण केलेले नाही. 33 केव्ही विद्युत मंडळ, ब्राह्मणवाडी लाईन, अकोली लाईन आणि भगवान नगर या फिटरची कामे प्रलंबित आहेत. वायगाव फिटर आणि जॉन्सन एजन्सीच्या ढिगाळ नियोजनामुळे नागरिकांना नाहक वेठीस धरले जात आहे. आष्टी शहरात मेंटेनन्सची कामे बाकी असून पावसाळा तोंडावर आला असतानाही यंत्रणा सुस्त आहे. वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा. या सर्व गंभीर समस्यांची दखल घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. आष्टी शहरासाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्या आणि वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करण्यात आली आहे. जर महावितरणने आपल्या कारभारात सुधारणा केली नाही आणि जनतेचा छळ थांबवला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. निवेदन देऊन आंदोलनाची भूमिका स्पष्ट करण्यात आली असून आता महावितरण यावर काय पाऊल उचलते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.